गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आत्तापर्यंत आपण पहिली कविता आम्ही चालवू हा पुढे वारसा, त्यानंतर दुसरा पाठ मी चित्रकार कसा झालो आणि परत तिसरी कविता प्रभात, हे एवढं पोर्शन झालेलं आहे, अभ्यासलेलो आहोत आणि त्याखालील स्वाध्याय आपण पूर्ण केलेला आहे. ज्यांनी कोणी कंप्लीट केलेलं नसेल, पूर्ण केलेलं नसेल, त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे. तुमचं फर्स्ट युनिट टेस्टचं पोर्शन आहे 1 ते 3. लक्षात घ्या, फर्स्ट युनिट टेस्ट पोर्शन, फर्स्ट पोएम, सेकंड लेसन अँड थर्ड पोएम, प्रभात कवितेपर्यंत आणि त्याखालील जे काही व्याकरण आहे ते आणि प्रश्नोत्तरे. आलं लक्षात? एवढं तुमचं पोर्शन आहे, तर सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आतापर्यंत जे काही झालेलं आहे ते वाचा आणि अभ्यास करा त्याचा. जी मुलं लिहत नसतील, अजूनही व्हिडिओ पाहत नसतील, त्यांनी अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आता ऑगस्टच्या फर्स्ट सेकंड वीकमध्ये तुमची युनिट टेस्ट असेल, तर त्या दृष्टिकोनातून सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आता आज आपण निबंधाचा दुसरा प्रकार कथालेखन हा प्रकार अभ्यासणार आहोत. कथालेखन म्हणजेच स्टोरी रायटिंग. कथा म्हणजे गोष्ट, गोष्ट लिहिणे होय, स्टोरी रायटिंग. हा प्रकार सर्वांनाच आवडतो, तुम्हालाही आवडतो आणि 7वीपर्यंत तुमचं कथालेखन झालेलं आहेच. त्यामुळे कथा कशी लिहायची हे तुम्हाला माहिती आहे. तरी पण मी थोडक्यात तुम्हाला समजावते. आपण गोष्ट ऐकतो, गोष्ट ऐकताना आपण तल्लीन होतो, गुंग होतो. आपल्याला गोष्ट ऐकायला आवडते. काही मुलांना गोष्ट लिहायला आवडते. गोष्ट सांगणे आणि गोष्ट लिहिणे हे एक कौशल्य आहे, म्हणजेच एक प्रकारचं स्किल आहे. गोष्टीला सुरुवात करताना ही सुरुवात आकर्षक असणं आवश्यक आहे. गोष्टीचे 3 भाग पडतात. एक सुरुवात, मध्य मिडल आणि शेवट एंड. तुम्ही व्यवस्थित करायला पाहिजे. गोष्ट वाचताना पुढे काय घडणार आहे हे वाचायची उत्सुकता निर्माण झाली पाहिजे व ती गोष्ट संपेपर्यंत ती उत्सुकता कायम राहिली पाहिजे. गोष्ट लिहिताना गोष्टीची भाषा ही अगदी साधी, सोपी आणि सरळ तसेच आकर्षक असणे आवश्यक आहे. गोष्टीचा शेवट हा अगदी परिणामकारक असायला पाहिजे. आलं लक्षात? तुम्हाला परीक्षेला मुद्दे दिलेले असतात आणि त्या मुद्द्याच्या आधारे गोष्ट लिहायला सांगितली जाते. हा गोष्टीचा प्रश्न तसा सोपा आहे. मुद्दे पाहायचे, लक्षपूर्वक वाचायचे, त्या मुद्द्यामधून आपल्याला गोष्ट कशी लिहिता येईल, कशा प्रकारे आपल्याला गोष्टीची सुरुवात करता येईल, हे सर्व अगोदर मनातल्या मनात ठरवायचं आहे. त्या गोष्टीवरून, त्या मुद्द्यावरून त्यामध्ये कोणकोणती पात्रं येतील, कशा प्रकारे संवाद आपल्याला टाकता येईल ह्याचासुद्धा विचार करावा आणि त्यानुसार आकर्षक सुरुवात करायला पाहिजे. सुरुवातीची प्रमुख घटना व शेवट हे अगदी सोपं, चांगल्या प्रकारे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. गोष्टीचा सांगाडा म्हणजेच त्या गोष्टीला जे असलेले मुद्दे असतात ते, फक्त ती आकर्षक पद्धतीने आपल्याला लिहिता आली पाहिजे. त्यासाठी मुद्द्याचा आधार घेऊन ती गोष्ट त्या प्रसंगाला साजेल अशा कल्पनांचा भर टाकून आकर्षक करायची असते. गोष्टीतील जिवंतपणा हा आपल्या निवेदन शैलीवर अवलंबून असतो. तसेच गोष्टीमध्ये योग्य अशी पात्र तसे संवाद मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टाकायचे असतात. त्या ठिकाणी योग्य अशा विरामचिन्हांचा सुद्धा वापर करायचा असतो. उदाहरणार्थ प्रश्न विचारलेला असेल तर प्रश्नचिन्ह देणं आवश्यक आहे. जर गोष्टीमध्ये अनेक अशी नावं असतील तर स्वल्पविराम म्हणजेच कॉमा
ह्या विरामचिन्हाचा वापर करणं आवश्यक आहे. तसेच एखादा संवाद आपण टाकला असेल त्या गोष्टीमध्ये, तर तो ठळकपणे दिसण्यासाठी विरामचिन्हांचा वापर करणं आवश्यक आहे. तसेच गोष्ट पाहायची आहे आणि त्यानुसार त्या गोष्टीला योग्य समर्पक असं शीर्षक द्यायचं आहे. तुम्हाला गोष्ट लिहिता येत असते, परंतु बऱ्याच वेळेला खूप ग्रामॅटिकल मिस्टेक्स तुमच्या होत असतात. गोष्ट ही भूतकाळात लिहायची असते. लक्षात ठेवा, गोष्ट ही भूतकाळात लिहायची असते. भूतकाळ म्हणजेच पास्ट टेन्स. तर ह्यामध्ये गोष्ट लिहायची असते. आणि जर तुम्हाला ह्याविषयी अजून ज्ञान हवं असेल, तर तुम्ही चांगल्या चांगल्या लेखकांच्या अनेक अशा कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत, त्या वाचा. म्हणजे तुमचा लेखन प्रकार हा अजून सुधारेल आणि गोष्ट तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे लिहिता येईल. हा गोष्टीचा जो प्रश्न आहे हा अत्यंत सोपा आहे. आता ह्या 8वीच्या वर्षी गोष्ट नाही आहे, म्हणजे अभ्यासासाठी आहे तशी, परंतु 9वी आणि 10वीला हा प्रश्न परीक्षेला विचारलाच जातो. एक प्रॅक्टिस म्हणून मी आता तुमची गोष्ट लेखन घेते. तर सर्वांनी लक्षपूर्वक ह्या गोष्टीचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. गोष्ट कशा प्रकारे लिहायची. कथालेखनाच्या प्रकारानुसार दिलेले सर्व मुद्दे काळजीपूर्वक वाचायचे आहेत. त्या मुद्द्यावरून त्या कथेचा आराखडा लक्षात येतो. तो आराखडा समजून घ्यायचा आहे. त्यानुसार कथा कुठे घडते, त्याचं ठिकाण, त्या कथेमध्ये कोणकोणती पात्रं आहेत, त्या पात्रांची नावे हे तुम्ही निश्चित करायला पाहिजे. आणि आवश्यक तेथे संवाद लिहायचा आहे. योग्य असे परिच्छेद करायचे आहेत. परिच्छेद म्हणजेच पॅरेग्राफ. आणि त्या कथेला योग्य असं नाव, शीर्षक म्हणजेच टायटल द्यायचं आहे. ह्यासाठी तुम्ही म्हणीचा उपयोग करू शकता किंवा एखादं चांगलं सुवचन असेल त्याचा उपयोग करू शकता किंवा एखादा लोकप्रिय किंवा खूप रूढ असलेले शब्द, अशा शब्दांचा उपयोग करून तुम्ही टायटल लिहू शकता. तसेच संपूर्ण कथा लिहून झाल्यावर त्या कथेला सुंदर असं तात्पर्य द्यायचं आहे. तात्पर्य म्हणजेच मॉरल. ह्या कथेतून तुम्हाला काय शिकायला मिळालं, काय बोध मिळाला, हे त्या कथेवरून कळतं. आणि मग तो बोध एक लाईन सोडून तात्पर्य असं लिहून त्या कथेला योग्य असं तात्पर्य लिहायचं आहे. अशा प्रकारे सुंदर अक्षरात जर तुम्ही कथा लिहिली तर 5 पैकी 4 मार्क तुम्हाला आरामात मिळू शकतात. आलं लक्षात? तर कथेचा हा विषयसुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासायचा आहे. आज आपण जी कथा अभ्यासणार आहोत ती कथा मी तुम्हाला PDF पाठवते. ते तुम्ही पाहून त्याप्रमाणे लिहायचं आहे. पहिला निबंध तुमचा लिहून झालेला असेलच, वर्णनात्मक निबंध. आता दुसरा निबंधाचा प्रकार आहे तो म्हणजे कथालेखन. कथालेखनासाठी निबंध क्रमांक 2 अशा प्रकारे कॉर्नरला लिहायचं आहे. कथालेखन आणि दिनांक येथे मी मराठीत लिहिले, तुम्हाला इंग्रजीत लिहायचे असेल तरीही चालेल. आणि कथेला एक लाईन सोडून, पॅरेग्राफ सोडून इकडून सुरुवात करायची आहे. समजलं? मी इकडे मार्क करते, तिकडून तुम्ही सुरुवात करायची आहे. ह्या कथेचे जे मुद्दे आहेत, मुद्दे म्हणजे पॉईंट्स दिलेले आहेत, ते पॉईंट्स तुम्ही लेफ्ट साईडला इकडे लिहायचे आहेत. समजलं? येथे तुम्ही ते पॉईंट्स इकडनं स्टार्ट करायचे आहेत. येथे इकडून तुम्ही पॉईंट्स लिहायचे आहेत. मग ते कितीही होत आणि मग कथेला इकडनं सुरुवात करायची. तर आपण कथा पाहूया. ही बघा,
शेतकऱ्याचे बिनतोड उत्तर हे कथेचं नाव आहे. हे कथेचं नाव येथे लिहायचं आहे. समजलं? आणि त्याच्या खालून इकडनं सुरुवात करायची. शेतकऱ्याचे बिनतोड उत्तर मी येथे लिहिते. हे कथेचं नाव झालं. इकडनं तुम्ही कथा लिहायला सुरुवात करायची. आणि आता ही जी कथा आहे हे बघा, हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे तुम्ही लेफ्ट साईडला लिहायचे आहेत. कोणीही कथा पाठपोट लिहू नये. पाठपोट म्हणजे मागच्या पानावरती. जर तुमचं हे पेज भरलं तर राईट साईडलाच लिहायचं आहे, लेफ्ट साईडला लिहायचं नाही, हे लक्षात घ्या. तर आपण मुद्दे पाहूया. एक म्हातारा शेतकरी आंब्याची रोपे लावत असतो. राजा येतो. राजा शेतकऱ्याला विचारतो, या झाडाची फळे तुम्हाला खायला कशी मिळणार? शेतकऱ्याचे उत्तर, मी ज्या झाडांचे आंबे खातो ती झाडे मी लावलेली नाहीत. राजा खुश, बक्षीस देतो. बघा, हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लेफ्ट साईडलाच लिहायचे आहेत, राईट साईडला लिहायचे नाहीत, लेफ्ट साईडला लिहायचे आहेत. आणि ही जी कथा इकडनं स्टार्ट होते ही तुम्ही इकडनं सुरुवात करायची आहे, इकडून सुरुवात करायची आहे. आता आपण कथा वाचूया. एका गावात एक म्हातारा शेतकरी राहत होता. त्याला आपल्या शेतात आंब्याची रोपे लावायची होती. म्हणून एके दिवशी तो भल्या पहाटे उठून शेतात गेला. सकाळपासून तो शेतात खड्डे खणू लागला होता. दुपार होईपर्यंत कष्ट करून त्याने खड्डे तयार केले. नंतर तो एकेका खड्ड्यात आंब्याची रोपे लावू लागला. इथपर्यंत झाले आता पॅरेग्राफ. परंतु एका पॅरेग्राफ नंतर लाईन सोडायची नाही आहे, हे लक्षात घ्या. पॅरेग्राफ नंतर लाईन सोडू नका. जागा सोडा आणि लिहायला सुरुवात करा कंटिन्यू. एवढ्यात त्या शेतकऱ्याला माणसाची चाहूल लागली. त्याने वर नजर करून पाहिले तर प्रत्यक्ष राजाच त्याच्यासमोर उभा होता. शेतकऱ्याला आनंद झाला. त्याने राजाला लवून नमस्कार केला. आता परत पॅरेग्राफ आहे. राजाने शेतकऱ्याला विचारले, बघा आता इथे कॉमा आहे, त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा आहेत, ह्यांचा वापर करायचा आहे. अहो आजोबा, ही आंब्याची झाडे कोणासाठी लावता? प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. ह्या झाडांना फळे तरी केव्हा लागणार आणि तुम्हाला ती खायला तरी कशी मिळणार? शेतकऱ्याने क्षणभर आपले काम थांबवले आणि तो म्हणाला, महाराज, ही झाडे मी माझ्यासाठी लावत नाही. माझ्या नातवंडांना, पतवंडांना भरपूर आंबे खायला मिळावेत, हाच माझा हेतू आहे. राजा म्हणाला, नातवंडासाठी, पतवंडासाठी तुम्ही कशाला राबता? शेतकरी लगेच म्हणाला, महाराज, आज मी ज्या झाडांचे आंबे खात आहे ती झाडे मी लावलेली नाहीत. शेतकऱ्याचे हे बिनतोड उत्तर ऐकून राजा अतिशय खुश झाला. त्याने मोहरांची एक थैली शेतकऱ्याला बक्षीस दिली. ह्यावरून काय बोध घेता येतो, काय तात्पर्य आपल्याला देता येईल? भविष्याचा विचार करून वर्तमान काळातील कृती करावी. भविष्याचा विचार करून म्हणजे फ्युचरचा विचार करायला पाहिजे. तुम्ही भविष्याचा विचार करायला पाहिजे. हे येथे ह्या गोष्टीतून आपल्याला बोध मिळत आहे. आणि त्याप्रमाणे वर्तमान काळात म्हणजे ह्या प्रेझेंट टेन्समध्ये आपण कृती करायला पाहिजे. तर सर्वांना आवडली का ही कथा? सर्वांना समजलेली असेलच.
आणि मी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ही गोष्ट मराठीच्या कंपोजिशन बुकमध्ये लिहायची आहे. समजलं? नोटबुकमध्ये नाही तर कंपोजिशन बुकमध्ये लिहायची आहे. व्यवस्थित सुंदर अक्षर काढून सावकाशपणे शांत डोकं ठेवून व्यवस्थित ही कथा तुम्ही पूर्ण करायची आहे. थँक्यू.